आज आपण स्प्रिंग ओनियन म्हणजेच कांदेपाताची भाजी बनवणार आहे। तर हे कांदेपात मी पाते हे त्याचे कापून घेतलेले आहेत बारीक। त्याचाच कांदा मी हा ओला कांदा तोच कापून घेतलेला आहे, आपला सुका कांदा नाही वापरलाय। टमाटा, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता आणि ही आपण चण्याची डाळ ठेवलेली आहे। चण्याच्या डाळीमध्ये ही कांदेपात करणार आहोत। कढई आपली इथं तापलेली आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आता जिरे टाकूया। आता आपण बघूया कांदा आपला शिजलाय का नाही। टमाटा कांदा मस्त असा शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। थोडा जास्त शिजला, ब्राऊन झाला। हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, लाल तिखट, धनिया पावडर। आणि बघू शकता भाजी थोडी खाली लागायला लागली आहे, पण कांदेपात पूर्ण स्टीम भरले म्हणजे वाफाळली आहे ती व्यवस्थितरित्या। आपण चण्याची डाळ बघूया शिजली का नाही। थोडीशी कच्ची आहे, म्हणून आपण थोडं पाण्याची वापर करेल। वाफेवर होऊन जाईल ती, पण तरी पाणी भातासोबत खायचं म्हणून मी पाणी काढणार आहे भाजीला, थोडा म्हणजे रस्सा काढणार आहे। माझ्याकडे गरम पाणी आहे, तर मी त्याचाच वापर करते। बघा आपली भाजी पण शिजली आहे। आपण हे बघूया आता। डाळ पण मस्त शिजली आहे। आता आपण गॅसला ऑफ करूया। जेवढा रस्सा पाहिजे होता तेवढा रस्सा काढून घेतलेला आहे। गॅसला ऑफ करून आपण झाकण लावून घेऊया। तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।